मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आजी भूमीला म्हणत असतात की ज्या मुलीला मी जन्म दिला त्या मुलीच्या पोटी अभिजितसारखा मुलगा जन्माला का यावा, हाच प्रश्न मला पडतो. आणि असे प्रश्न या वयामध्ये खूप त्रास देतात. मला माहिती आहे, आपण मुलांना चांगले संस्कार देऊ शकतो, चांगले विचार देऊ शकतो, पण नशीब तर ते त्यांच्यासोबतच घेऊन येतात ना, आपण ते नाही घडवू शकत. तेव्हा भूमी रडतच म्हणते की या सगळ्या गोष्टींचा घरातील सर्वांवरच खूप मोठा परिणाम झाला आहे. सणासुदीला घरातील वातावरण अगदी गढूळ झालंय. आता या सगळ्यातून आपण कसे बाहेर पडणार, त्यासाठी किती दिवस लागतील हे मला काहीच कळत नाहीये. म्हणून आता भूमी स्वतःला दोष देत असते. तेव्हा आजी भूमीला शांत करत म्हणतात की बाळा, तू नको काळजी करूस, आता सगळं काही चांगलंच होणार. भूमी विचारते, पण आजी कसं? त्यावर आजी सांगू लागते की इतक्या दिवसात माझ्या हे लक्षात आलं आहे, सुख आणि दुःख हे आपल्या हातात नसतं. नशिबाने जे काही लिहून ठेवलं ना ते होतंच. परंतु एक गोष्ट मात्र नक्कीच आपल्या हातामध्ये असते. दुःख समोर आलं की त्यात आनंद मिळवण्याचं कारण शोधून काढायचं. हे बोलणं खूप सोपं आहे, पण करणं खूप कठीण, परंतु अशक्य नाही. त्यामुळे येणारा दसरा आता आपल्यामध्ये आनंदाचा उत्सव घेऊन येणार आहे. तू तयारीला लाग. त्यावर भूमी धक्क्यानेच विचारते, पण आजी, घरात असं वातावरण असताना आपण सणाची तयारी कशी करायची? तेव्हा आजी म्हणतात, मी सांगते ना म्हणून कर. आणि नेहमीप्रमाणे मी जे काही करणार आहे ते घराच्या भल्यासाठीच. तू स्वतःला अपराधी समजू नकोस. घरातील वातावरण, घरातील सर्वांची मने प्रसन्न ठेवण्याचं काम घरातील एका स्त्रीचं तर असतं ना. अशा वेळेला मनामध्ये येणारी प्रश्न मनाच्या मागे ढकलून द्यायची असतात आणि त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. भूमी, ते तू करशील ना? त्यावर आता भूमीसुद्धा होकार देते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश व भूमी मिळून दारावर तोरण बांधत असतात. आकाश म्हणतो, सायकल राणी, आपलं तोरण किती सुंदर दिसत आहे ना? तर अथर्व विचारतो, काय रे आकाश, हे तोरण तू आणि भूमीने मिळून बनवलंय ना? त्यावर आकाश म्हणतो, हो, मी आणि सायकल राणी मिळून जे काही बनवतो ना ते बेस्टच असतं. त्याच वेळेला रागिनी तिथे येते आणि ती भूमीकडे खूपच रागाने पाहू लागते. तर मनू भूमीला विचारत असते, देवाला नैवेद्य दाखवायचा का? तू केलेली पुरणपोळीसुद्धा मी घेऊन आले आहे. रागिनी चिडूनच म्हणते, पुरणपोळी कशाला? पंचपक्वान्नाचं जेवण बनवायचं ना. एक काम करा, बाहेर गार्डनमध्ये एक तंबू बांधा आणि येणाऱ्या जाणाऱ्याला सुद्धा गोडधोड वाटा, कारण आज दसरा आहे ना. तर भूमी म्हणत असते, आत्या, आज दसरा आहे ना म्हणून मी हे सगळं केलं. तर रागिनी म्हणते, स्वतःचा दीर पोलीस कोठडीत असताना असे सणवार साजरे करताना तुला जरासुद्धा लाज वाटत नाही का? घरातल्या अशा परिस्थितीमध्ये दारावर तोरण लावणं, पंचपक्वान्नाचं जेवण बनवणं, हे सगळं तुला कसं सुचतं? भूमी, तू धन्य आहेस. म्हणून रागिनी भूमीसमोर हात जोडते. तर भूमी म्हणत असते, आत्या, तुम्हाला नक्की काय म्हणायचं ते मी समजू शकते, परंतु घरातील वातावरण खूप उदास आहे. म्हणून म्हटलं, सणासुदीच्या निमित्ताने का होईना सर्वांच्या जीवनामध्ये पहिल्यासारखा थोडाफार आनंद येईल. त्यावर रागिनी मोठ्याने ओरडतच म्हणते, आता पहिल्यासारखं काहीच होणार नाही. घरातील करता मुलगा तुरुंगात असताना घरातील वातावरण जर पहिल्यासारखं झालं ना तर त्याला घर नाही तर हॉटेल असं म्हणतात, ज्या हॉटेलमध्ये कुणाचा कुणाशी काही एक संबंध नसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सणवार साजरे करायला सुचतातच कसे? म्हणून रागिनी भडकते. तर आजी म्हणतात, रागिनी, अभिजित तुरुंगात असल्याचं दुःख आम्हा सगळ्यांना आहेच, परंतु एक गोष्ट तू विसरतीयेस, अभि त्याच्या कर्माची फळं भोगत आहे आणि त्याला ती एकट्यालाच भोगायला हवी. त्याची शिक्षा घरातील सर्वांनीच का भोगायची? अभिला माहिती होतं तो जे काही करत आहे ते चुकीचं आहे, परंतु तरीही त्याने ती चूक केलीच ना. अभिजित तुरुंगात आहे म्हणून आपण सगळ्यांनी तोंड पाडून बसायचं किंवा सुतक पाळायचं असं तुला वाटतंय का? आजपर्यंत अभिमुळे या घराने खूप काही भोगलं आहे, पण आता ते नाही सहन होणार. तर भूमी म्हणते, आत्या, एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं मी समजू शकते. आत्तापर्यंत या घरासाठी तुम्ही खूप काही केलं, पण या घरातील आनंदासाठी तुम्ही एवढं करू शकत नाही का? तेव्हा रागिनी लगेच भूमीचा हात दूर ढकलते आणि तुला आनंदच साजरा करायचा आहे ना, मग ढोल ताशा लाव. तुम्हाला दसरा साजरा करायचा ना, मग जसा करायचा तसा करा. गावभर सोनं लुटा, कारण ज्याने हे वैभव उभं केलं तो तुरुंगात असला तर तुम्हाला काय फरक पडतो? परंतु यामध्ये मला घेऊ नका. म्हणून रागिनी खूप मोठमोठ्याने रडत असते.
तेव्हा ती आजीला म्हणते, तू पण एक आई आहेस ना, मग या आईचं दुःख तुला कळत कसं नाही? अगं अभिजित तुझासुद्धा नातू आहे ना, मग त्याच्यासाठी तुझ्या पोटामध्ये थोडंसुद्धा गलबलत नाही का? जसं या आकाशसाठी गलबलतं. माझा अभिची अवस्था काय झाली असेल? त्याने काही खाल्लं असेल की नाही? हा प्रश्न तुला पडत नाही का? म्हणून रागिनी मोठमोठ्याने रडण्याचं नाटक करत असते. तेव्हा रागिनीला चक्कर येते, तर सर्वजण खूपच घाबरतात. तर भूमी रागिनीला शांत करत खाली बसवते. तर आकाश लगेच आपट्याचं एक पान घेतो आणि रागिनीच्या जवळ जात तिला म्हणतो, आत्तू तू नेहमी म्हणतेस ना की मी सोन्यासारखा आहे, तुझा मुलगा आहे म्हणून, मग तू तुझ्या मुलाकडून हे सोनं घेणार नाहीस का? तेव्हा भूमी पण रागिनीला समजावते, आत्या मी पण तुमच्या मुलीसारखी आहे ना, आणि तुम्ही एकट्या नाही आहात. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत आणि अभिजितसुद्धा आपलेच आहेत. फक्त त्यांनी जी काही चूक केली त्याचं ते प्रायचित्त भोगत आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर जेव्हा अभिजित पुन्हा घरी येतील तेव्हा त्यांना आनंदी एकत्र कुटुंब दिसायला नको का? तेव्हा रागिनी नाटक करत रडतच म्हणते, भूमी मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला खूप काही बोलून गेले. मला माहिती आहे ग अथर्व, मनू तुझा आणि आकाशचा हा पहिलाच दसरा आहे. पण काय करू, पौर्णिमाकडे मला नाही बघवत ग. तिच्यासाठी मला खूप वाईट वाटतंय. काळजावर कितीही मोठा दगड ठेवला तरीही सण साजरा करण्याची माझी इच्छा नाही होते. म्हणून आता रागिनी भूमीची माफी मागत रडू लागते. राजा काका विचारतात, रागिनी आता तूच ठरव. तुझी जर इच्छा असेल की अभिला जामीन मिळवून द्यायची तर रागिनी म्हणते नाही, अभिला अजिबात कोणीही जामीन मिळवून द्यायची नाही. माझं कितीही आईचं काळीज असलं ना तरीही बेईमानी करणाऱ्याला शिक्षाही व्हायलाच हवी. मग आता त्यामध्ये माझं मातृत्व अजिबात येणार नाही. मघाशी भावनेच्या भरामध्ये मी जे काही बोलले त्याबद्दल मला माफ करा. शेवटी माझ्यामध्ये सुद्धा महाजनांचंच रक्त आहे. चुकीच्या गोष्टींना मी अजिबात पाठीशी घालणार नाही. म्हणून रागिनी आपले डोळे पुसते आणि आपट्याचं पान घेत आईला देत म्हणते, आई मला माफ कर, माझं चुकलं. तेव्हा रागिनी पौर्णिमाच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते की या घरामध्ये कुणाला अपराध्यासारखं वाटेल असं आपण अजिबात वागायचं नाही. त्यानंतर रागिनी सर्वांना सोनं देत दसऱ्याच्या शुभेच्छा देत असते. तर सर्वजण खूपच खुश असतात. भूमीकडे रागाने पाहत रागिनी मनाशीच म्हणते, हा तुझा पहिला आणि शेवटचा या घरातील दसरा असणार, कारण यापुढील दसरा तू पाहूही शकत नाही. तुला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर भूमी तिच्या रूममध्ये असताना विचार करत असते की आत्या सावरल्यासारखं दाखवताय, पण त्या खरंच सावरल्या असतील का? त्याच वेळेला आकाश येतो आणि अचानक भूमीला स्वतःजवळ खेचून घेतो. तर भूमी घाबरते. भूमीचे केस आकाशच्या शर्टच्या बटनमध्ये अडकतात, तर आकाश ते हळुवारपणे काढून देतो. दोघेही प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. आकाश म्हणतो, सायकल राणी तू नेहमी कसला तरी विचार करत असतेस ना, तुझं कुठेही लक्ष नसतं म्हणून मी तुझी गंमत केली. त्यानंतर आकाश भूमीला डोळे झाकण्यासाठी सांगतो आणि आपट्याची पाने बांधलेली एक धागा भूमीच्या हातामध्ये बांधतो. ते पाहून भूमी खूपच खुश होते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, रागिनी अभिसाठी पोलीस स्टेशनमध्ये जेवण घेऊन जाते, परंतु पोलीस अभिला ते जेवण खाऊ न देता जेलमधीलच जेवण देतात. तर अभि खूप रडत असतो. तर इकडे आकाश आणि भूमी मिळून रावणाचं दहन करतात. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.